आता धनंजय आणि करुणा मुंडे यांच्या मुलानं सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे आणि मुलगा श्रीशिव मुंडेनं आई करुणा मुंडेंविरोधात पोस्ट केलेली आहे। वडिलांनी घर सोडल्यानंतर आईनं आम्हाला घरातून हाकललं, अशा प्रकारे त्याने हे वक्तव्य केलेलं आहे। धनंजय आणि करुणा मुंडेंच्या मुलानं सोशल मीडियावरती आज ही पोस्ट केलेली आहे आणि आता या सगळ्या ज्या बातम्या चालू होत्या, करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातल्या वादामध्ये मुलानं मात्र आईची बाजू न घेता वडिलांची बाजू घेतलेली आहे आणि वडिलांच्या जाण्यानंतर आपल्याला कसं घराबाहेर काढलं गेलं याच्याबद्दलचा सुद्धा त्यांनी पोस्टमध्ये उल्लेख केलेला आहे। मुलगा श्रीशिव मुंडे हा जो आहे तो आता आईच्या विरोधात उभा आपल्याला दिसतोय। मी या संदर्भात खरं तर वकिलांना विचारणार आहे। सर, आता ही पोस्ट आता तुम्हाला दिसतीये, खरं तर ती पोस्ट वाचण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, कारण ती खूप लहान अक्षरात आहे त्यामुळे ती दिसत नाहीये। इन्स्टावरची ही बहुधा पोस्ट दिसतीये आणि या पोस्टमध्ये श्रीशिवनं काही गोष्टी या अधोरेखित केलेल्या आहेत। करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा 18 वर्षाचा मुलगा श्रीशिव धनंजय मुंडे यानं पोस्ट टाकून खुलासा केलाय की मी श्रीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणं भाग आहे, कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकलाय। माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधी हानिकारक नव्हता। माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची। जो घरेलू हिंसाचार तिच्यासोबत झाला असं ती दावा करते, तो घरेलू हिंसाचार खरे तर मी, माझी बहीण, माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा। माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिनं मला माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितलं, कारण तिच्या मते तिचा आणि आमचा जन्मदाती आई असून सुद्धा काहीही संबंध राहिला नव्हता। 2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत। माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाही, तरी सुद्धा तिनं घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही असं जाणीवपूर्वक ठरवलं आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्या नाट्या गोष्टी पसरवत असते, असं श्रीशिव धनंजय मुंडे यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। एक नवा ट्विस्ट म्हणावा लागेल या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण धनंजय मुंडे यांच्या बाजूनं मुलानं अतिशय गंभीर अशा प्रकारच्या बाबी मांडलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं आहे की उलट धनंजय मुंडे आणि मुलांवर आईनं अत्याचार केलेले आहेत आणि घरेलू हिंसाचाराच्या बद्दल आम्ही पीडित आहोत असं त्याने म्हटलेलं आहे। श्रीशिव मुंडे जो मुलगा आहे धनंजय आणि करुणा मुंडे यांचा, त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपमधून झालेला, वडिलांनी घर सोडल्यानंतर आईनं आम्हाला घरातून हाकलून दिलं, अशा प्रकारे त्यानं हे वक्तव्य केलं। मी पुन्हा एकदा ती पोस्ट काय आहे हे आपल्याला वाचून दाखवतो। मी श्रीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणं भाग आहे, कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकलाय। माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधी हानिकारक नव्हता। माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची। खरं तर हे अतिशय धक्कादायक आहे आणि एक प्रकारे करुणा मुंडे ज्या दावा करतायत त्याच्या विपरीत ही भूमिका श्रीशिवनं मांडलेली आहे आणि श्रीशिव मात्र वडिलांच्या बाजूनं उभा असल्याचं आपल्याला दिसतंय। तो पुढे आपल्या पोस्टमध्ये असं म्हणतोय, खरं तर मला आजपर्यंत बोलायचं नव्हतं, पण 18 वर्षाचा हा मुलगा असं त्याने पोस्ट टाकली आहे आणि तो म्हणतोय की मला आता बोलणं भाग पडतंय। माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवलाय, त्यामुळे मी हे सगळं बोलतोय। माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यानंतर तिने मला माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितलं, कारण तिच्या मते तिचा आणि आमचा काही संबंध राहिला नव्हता। 2020 पासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत, अशा शब्दात श्रीशिवनं आईवरच गंभीर आरोप केलेले आहेत। वकील आता आपल्या सोबत आहेत। शार्दुल, तुम्ही या पोस्टकडे कसं पाहता? हे धनंजय मुंडेंच्या बाजूनं जाऊ शकतं का? बघा, मी तुम्हाला एवढंच सांगतो की माझं एवढंच बोलणं आहे की कोर्टाची ऑर्डर काय आहे आणि कोर्टाच्या ऑर्डरमध्ये काय लिहिलेलं आहे
त्याच्या व्यतिरिक्त कोणी काय पोस्ट करतोय, त्यांच्या सपोर्टमध्ये अगेन्स्टमध्ये, ते किती पॉलिटिकल आहे, पर्सनल आहे, हे सगळं मला त्याच्यात माझा काय रोल नाही आहे. मला फक्त ऑर्डरबद्दल काय असेल ते सांगा, नाही तर मग त्याच्या विरुद्ध बद्दल त्याच्यापेक्षा काय जास्त मी बोलू शकणार. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. शार्दूल सिंग धनंजय मुंडे यांचे वकील होते. त्यांनी सांगितलं की या बाबतीत मी बोलू शकणार नाहीये, त्यांच्या कौटुंबिक बाबतीत मी बोलणार नाही कुठल्या पोस्टबद्दल. पण त्यांनी आता सांगितलेल्या गोष्टी ह्या पण महत्त्वाच्या आहेत. धनंजय करुणा मुंडेंच्या मुलानं आता या सगळ्या प्रकरणामध्ये उडी घेतलेली आहे. आजपर्यंत मुलगा श्रीशिव मुंडेनं कधीही याबद्दल आपलं वक्तव्य केलेलं नव्हतं. आज मात्र त्यानं आपलं मौन सोडलेलं आहे. गेल्या 4 ते 5 वर्षापासून साधारणतः हा सगळा वादंग सुरू आहे, कौटुंबिक वादंग सुरू आहे आणि त्यात आतापर्यंत मुलांनी कधी आपली बाजू मांडलेली नव्हती. पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलानं आपली पोस्ट टाकलेली आहे. इन्स्टावर त्याने पोस्ट टाकलेली आहे आणि तो या पोस्टमध्ये आईला दोषी ठरवतोय. आईकडून कशाप्रकारे छळवणूक सुरू होती याबद्दल तो लिहितोय आणि 2020 या वर्षापासून आमचे वडील आमची काळजी घेत आहेत असं तो सांगतोय. आईला कुठल्याही आर्थिक विवंचना नव्हती असं सांगत त्याने आईलाच आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमात एक नवा ट्विस्ट आला.